हाय मित्रांनो, एके उलटा मोटिवेशन चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आणि आता आपला हात रिकामा ठेवा. हो मित्रांनो, एक हात रिकामा ठेवा. खूप मजा येणार आहे स्टोरीमध्ये. तर मित्रांनो, चला स्टोरीला सुरुवात करू. तर मित्रांनो, आजचा धडा आहे शेजारची बाई. माझे नाव वीरू. मी धुळेचा आहे. माझे वय 23 आहे. मला जास्त वेळ भेटत नाही कारण मी शेतीची कामे करतो. तसे माझे गाव खूप मोठे आहे, परंतु सर्व लोक शिक्षण झालेले आहेत. त्यामुळे ती परगावी किंवा शहरात किंवा परराज्यात व तसेच परदेशात जातात. म्हणून गावात कोणी राहत नव्हते. पण मी शेती करतो म्हणून मी गावात असतो. आणि माझे शेजारील काकू राहते. तिचे पती वॉचमॅन आहेत. ते रात्री येतात कारण त्यांच्या दिवसा ते काम करतात. एक दिवस गावात लाईट गेली होती. तर काकूला वाटले आमच्या लाईटला काहीतरी झालं असावं. काकूंनी मला बोलावलं. मी लगेच गेला आणि लाईट सुधारण्याचा प्रयत्न करू लागलो. मला माहीत होते लाईट गेली होती. नंतर मी तिच्या रूममध्ये जाऊन बघतो तर तिचे कपडे सर्व सुकत टाकले होते. ती वेगवेगळे कपडे घालत होती. तिचे शटर कसे असावे याचा अंदाज करत होतो मी. तेवढ्यात मला ती बोलली, अरे, आज काका नाही येणार संध्याकाळी. आज मला थोडं शेतावर पाला पेटवायचा आहे. येशील ना माझ्या जोडीला? मी बोललो, हो येईन. आणि तिला चिटकून बसलेला होता. ती जरी काकू होती पण शरीराने तरुण बाईला कमी पाडेल. कारण तिची बेंबी, चालताना तिची बंपर जबरदस्त होती. तिचे टोपले मोठे होतं. या सगळ्यांचा मी फायदा घेत होतो कारण मी तसा वयाने लहान, 23 वर्षाचा. त्यामुळे मला ती त्या प्रकारे बघत नाही होती. परंतु मी पूर्ण तुंबलेला. मी घरी आलो आणि दिवस मावळायची वाट पाहत होतो. तो दिवस मी कसाबसा काढला. आणि संध्याकाळी झाली. काकू मला बोलवायला आली व बोलली, चल जाऊ शेताकडे. तिच्या हातात भली मोठी बॅटरी होती. आम्ही हळूहळू निघालो. शेत तसे दूर होतं म्हणून आम्हाला वेळ लागणार होता. मी काकूंच्या जवळ चालत होतो. थोडे अंधार झाले होते. काकूंच्या मी हाताला घट्ट पकडले होते आणि आम्ही चालू लागलो. त्या दिवशी काकू पूर्ण घामाघूम झाल्या होत्या कारण खूप लांब चालत गेलो होतो म्हणून तिचे शरीर पूर्ण चकाकत होते. तोंडावरून आणि पोटावरून घाम खाली सरकत होता. तो घाम तिच्या खाली साडीत जात होता आणि तिची ओलीचिंब होती. माझा तर तयार झाला होता. पण मी विचार केला, आता नको. काम पूर्ण करून नंतर ट्राय करून पाहू. आदर खूप मोठे होते म्हणून थोडा वेळ लागणार होता. आम्ही आदर चारही बाजूने पेटवले आणि काकू बोलली, हे पूर्ण पेटत नाही तोपर्यंत आपण थोडा वेळ थांबू. आम्ही पुढे त्यांची शेतावरची झोपडी होती तिथे जाऊन बसलो. काकू बसली तिथेच मी पण बसला. अशाच गोष्टी करत होतो आणि काकूंनी माझ्या पाठीवर हात ठेवला. म्हणाली, मस्त तयार झाला आहेस रे. मला काही कळत नव्हतं. मी नुसताच हसलो. पाहून बरं कसं आहे. राब तिकडे पेटत होता आणि लगेच तिने हात लावला आणि तयार झाले. तिला राहवले नाही. ती म्हणाली, थोडं पुढे सरक. मी सरकलो. मला वाटत होते ती काकूच करत नसतील. मला बोलली, मस्त मुलगा आहेस तू. मला आवडतो रे. तिने माझ्या ओठावर चुंबन घेतलं. मी पण चोखून घेतलं.
नंतर काकूंनी तिच्या दुकानाचे शटर खोलले. बघतो तर काय, आतमध्ये 2 दरवाजाचे कपाट होते. असे वाटत होते की हे नवीन आहे, परंतु 37 वर्षाचे सेकंडचे कपाट होते. तरी मी ते घेण्याचा प्रयत्न केला. ती बोलली, अजून नवीनच राहिले असते, पण काकांनी जुनं केलं, कारण ते रोज त्यात तेल घालायचे. कारण त्याचा थोडा आवाज येत होता म्हणून. तरी पण कंडिशनमध्ये आहे. मला खूप मजा येत होती, कारण मी असे कधी पाहिले नव्हते. तरी मी ते घेण्याचा विचार केला आणि घेतले. कारण काकूंना अनुभव होता 37 वर्षाचा, परंतु ते एखाद्या नवीन कपाटासारखे मागे पुढे होत होतं. ना त्याला गंज लागलेला, ना जास्ती फागत होतं. असे करता करता आम्ही 1 तास गेला आणि कढईला तेल गरम करून उकळी आली आणि त्यात तेल घालून फोडणी दिली. आम्ही एकमेकांच्या मिठीत बसलो. माझा हात इंजिनला लागला होता आणि ऑइलमुळे ओला झाला होता. तिच्या पोटावरून मी हात फिरवत होतो. मी थोड्या वेळात आदर सर्व पेटून गेला आणि आम्ही घराच्या वाटेने आमचे काम उरकवून घरी पोहोचलो. तरी घरी काका आले नव्हते. नंतर आम्ही परत एकदा शटर खोलून कढई चुलीवर ठेवली आणि नंतर फोडणी दिली. काकू आणि मी त्या दिवशी फारच खुश झालो. असे आता अधूनमधून शेताकडे जात असतो आणि ऊसमध्ये फिरून येतो. ऊस खूप मोठा आहे, गोड आहे. तरी मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, याच्यापुढे तुम्हाला कशी कथा आवडेल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.